हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगरी रोड, कामठा, नांदेड़। नांदेड़ शहर के सरकारी अस्पताल के सिविल सर्जन ने कोरोना का अपडेट जारी किया है, जिसमें बताया गया है कि 812 सैंपल्स की जांच की गई, जिसमें 29 कोरोना पॉजिटिव मरीज पाए गए हैं। अगर इसी तरह आज मुंबई की रिपोर्ट देखें तो पता चलता है कि आए दिन मुंबई में कोरोना पॉजिटिव मरीजों की तादाद में इजाफा होते जा रहा है। आज मुंबई में 10,860 कोरोना पॉझिटिव्ह मरीज पाए गए। आपल्या जिल्ह्याचं जर आपण स्टेटचं बघितलं तर आज जवळपास 10,000 केसेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। याचा अर्थ कुठेतरी थर्ड वेव्ह यायला सुरुवात झाली आहे का हे म्हणण्याला आपल्याला हिचकिचाट नको राहायला, कारण आपण जर जे ट्रूथ आहे ते ॲक्सेप्ट केलं तरच आपण तिसऱ्या वेव्हला आपण तोंड देऊ शकू। त्यामुळे तयारी म्हटलं तर आपली तयारी पूर्ण आहे। जे गाईडलाईन्स आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने जे CCC, DCHC, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, औषधी ते सगळं आपल्याकडे ऑलरेडी आहे। LMO टँक नवीन बसत आहे। PSA प्लांट्स 26 पैकी 21 कार्यान्वित झालेले आहे। पुढचे काही 4-5 दिवसामध्ये कार्यान्वित होईल आणि जे गव्हर्नमेंटचा इमर्जन्सी कोविड रिस्पॉन्स फंड आहे त्याचं पण आपण आपलं खरेदी आणि इतर जे इन्स्टॉलेशन्स आहेत ते आपल्या प्रगतीपथावर आहे। त्यामुळे जर ज्या उरलेल्या 25% नागरिकांनी जर वॅक्सिनेशन लवकरात लवकर घेतलं तर मला असं वाटते की जरी थर्ड वेव्ह आली तरीसुद्धा आपले मॅक्सिमम पेशंट घरच्या घरीच ट्रीट होऊ शकेल आणि हॉस्पिटलायझेशन करायची पाळी येणार नाही। आता हे तेच मी वारंवार सांगत असतो की उरलेले 25% लोकांनी तात्काळ वॅक्सिनेशन घेऊन आपल्याला प्रोटेक्ट थर्ड वेव्हपासून करता येईल। वॅक्सिनेशनच्या अनुषंगाने पहिले स्टॅटिस्टिकमध्ये जर आपण गेलं तर पहिला डोज जवळपास 74.63 म्हणजे जवळपास 75% आता आपण पोहोचणार आहे आणि दुसरं सेकंड डोजचा 39% आपण पोहोचलेलो आहे। आता 25% जे लोक आहे आपल्याला जवळपास 27 लाख लोकांना आपल्याला पहिला डोस द्यायचा आणि 27 लाखांना सेकंड डोस द्यायचा आहे। तर आता जे 25% लोक जे शिल्लक आहेत त्याच्यामध्ये आता आपण जो म्हटलं कंपल्सरी करण्याचा, सक्ती करण्याचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये सक्ती करण्याच्या लोकांनीच आमच्याकडे म्हणजे फॉर एक्झाम्पल पेट्रोल पंपवाल्यांनी, हॉटेलवाल्यांनी त्यांनी सांगितलं की वॅक्सिनेशन नसेल। जसं मॉलमध्ये आपण डबल वॅक्सिनेशन तर आपण एंट्री देत नाही, त्याचप्रकारे आता सगळ्या संघटना आम्ही बोलवलं होतं, त्यांनी स्वतःहूनच घेतलं की सर आमच्याकडे जर कोणी पेट्रोल भरायला आला आणि डबल वॅक्सिनेशन आम्ही देणार नाही। आणि त्याचा प्रतिसाद आम्हाला चांगला भेटत आहे, कारण मागच्या 1 हप्त्यापासून जर आम्ही बघितलं जवळपास रोज 20,000 ते 25,000 वॅक्सिनेशन आपलं होत आहे। त्यातल्या त्यात 50% सेकंड डोज आहे आणि 50% पहिला डोज आहे। तर आमचं हेच आता हे राहील की कारण जर बघितलं आता ओमायक्रॉनचे केसेस नांदेडमध्ये 3 आलेले आहे। त्या अनुषंगाने आता कोविडसाठी ट्रीटमेंट सिम्पटमॅटिकच असते, पण त्याचं रामबाण म्हटलं तर आपलं वॅक्सिनेशन आहे। त्यामुळे आता आम्ही थोडं लोकांना परसुएट करून आणि संघटनेला, विविध संघटना, व्यापारी संघटनेला घेऊन आम्ही कुठेतरी त्यांना की त्यांच्यामुळेच बाकी लोकांना त्रास न होण्यासाठी त्यांना आम्ही कुठेतरी पुढच्या 15 दिवसामध्ये आमचं हे आहे की स्टेट ॲव्हरेज जे आता 86% आहे तोपर्यंत आम्हाला 10% आपल्याला वाढवायचं आहे, जेणेकरून आम्हाला पुढच्या 1 हप्त्यामध्ये 2.5 लाख लोकांना आम्हाला वॅक्सिनेशन करण्याचं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे। आणि सगळी यंत्रणा आता घरोघरी जाते आणि याच्यामध्ये हेही आमच्या लक्षात आलेलं आहे की काही लोकांनी आमच्याकडे रजिस्ट्रेशन न करता पुणे, मुंबई, हैदराबादवरून वॅक्सिन घेतलेलं आहे। तशांची पण आम्ही यादी बनवत आहे, म्हणजे तेही 5% आहे, जेणेकरून 90% आम्हाला पुढच्या 10 दिवसामध्ये जाण्याचं आणि ज्यांनी बाहेरून घेतलेले आहे आणि आमच्या जिल्ह्यामध्ये जे राहिलेले आहे हे मिळून आम्ही कुठेतरी स्टेट ॲव्हरेजला आम्हाला पुढच्या 10 दिवसामध्ये पोहोचायचं। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।